गर निघून जातो. हाताने काढल्यामुळे कसं गुठल्यावर येतात, त्यापेक्षा आपण असं चाळणीमध्ये फिरवलं की चांगल्या प्रकारे निघून जातं. तर तुम्ही पाहू शकता हा आपला गर निघालेला आहे, अगदी स्मूथ असं झालेला आहे. आता मगाशीचे आपण आंबे उकडले त्यातलंच पाणी मी काढून घेतलं आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि असं घोळून घेणार आहोत. आता आपले आंबे कितपत आंबट आहेत गोड आहेत त्याच्यावर डिपेंड करते. आपल्याला आपल्या आंब्यांप्रमाणेच त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक छोटी वाटी गूळ आणि एक छोटी वाटी साखर. हे आपण पूर्ण सर्व ढवळून घेणार आहोत. चला तर मग आपण आता कढी बनवण्यासाठी सुरुवात करूया. त्याच्यामध्ये टाकणार आपण 2 चमचे तेल. हे तेल आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे. कडकडीत तापलेला आहे, त्याच्यामध्ये जाणार आहे अर्धा चमचा मोहरी. चांगली कडकडली की त्याच्यामध्ये जाणार आहे जिरा, थोडंसं हिंग आणि मगाशी आपण जे वाटण बनवलं आहे कढीसाठी ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि कढीपत्ता जरा मी विसरले टाकायला. हे आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपलं वाटण आता शिजत आलं आहे. तर यामध्ये जाणार आहे आता अर्धा चमचा हळद. हे पण आपण ढवळून घेणार आहोत जरा. आणि मगाशी आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते आपण आता याच्यामध्ये ओतणार आहोत. तुम्हाला कितपत कढी जाडसर पातळसर हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतू शकता. आम्हाला कढी जरा पातळसर लागते त्याच्यामुळे मी जरा पाणी ओतते. आता यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि आपण या कढीला आता छानशी उकळी येऊन देणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की आपल्या कढीला चांगली अशी उकळी आली झाली आहे. आपली कढी ही आता रेडी झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.